आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो सर्वांना। आज जे प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे ते माझ्या जिल्ह्याच्या संदर्भात आहे। महत्त्वाचे काही मुद्दे आहेत जे आपल्याशी चर्चा करायची होती। 10 सप्टेंबर 2021ला पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांच्या कार्यालयाच्या वतीने एक ऑर्डर जारी करण्यात आलेला आहे आणि त्या ऑर्डरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 17/9/2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। 19 तारखेला अनंत चतुर्थी गणेश विसर्जन आहे आणि त्या अनुषंगाने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे। राज्य शासनाने मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने या विरोधात विविध राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे। संसदेत कृषी विषयक विधेयक मंजूर झाले असून त्याचाही विरोध करण्यासाठी आंदोलनाची शक्यता आहे। औद्योगिक तसेच इतर संघटित असंघटित कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे। इंधन दरवाढी विरोधात शासनाविरुद्ध विविध राजकीय पक्ष संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे। आगामी काळात महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुली मोहीम राबविण्यात येणार असून त्यास काही नागरिकांकडून राजकीय पक्ष संघटनांकडून विरोध होऊन त्यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम म्हणजे त्यांनी एक सविस्तर एक लिस्ट दिलेली आहे की ज्या लिस्टप्रमाणे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की हे जे आहे हे आपला लोकतांत्रिक देश नाही आहे, हे डेमोक्रॅटिक कंट्री नाही आहे, हे डिक्टेटरशिप एक कंट्री आहे। डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये आम्हा सर्वांना राईट आहे लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करू शकतो। हे जितकं हे त्यांनी सांगितलेले आहे ते सर्वसामान्य लोकांशी जोडलेले मुद्दे आहे। महानगरपालिका टॅक्स वसूल करण्याचा मोहीम सुरू करणार आहे, म्हणजे काय दंडेशाही सुरू करणार आहे, जबरदस्तीने सुरू करणार आहे। म्हणजे याप्रमाणे त्यांनी काय सांगितलेले आहे 3 पानाचं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे कशालाही आंदोलन करू शकत नाही। जे राईट आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे लोकशाही मार्गाने आम्ही करू शकतो आणि आपली जबाबदारी जे आहे ते जबाबदारी हे आहे की मी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करणार असेल, मी नियमांचं उल्लंघन करणार असेल तर तुम्ही माझ्यावर कारवाई करा, पण तसं न करता की तुम्ही हे नाही करायचं ते नाही करायचं, मग आमच्यावर अन्याय होत असेल तर ते सहन करा आणि रस्त्यावर येऊ नका, काही करू नका, म्हणजे एक विचित्र प्रकारचं हे आहे। त्याच्या बाबतीत आम्हाला त्याचा निषेध करायचा आहे। दुसरं म्हणजे आपण मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक मुद्दा घेतला होता स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आणि त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आपल्याला माहीत असेल हे 2019च्या additional budget presented by the state government on Tuesday for 2019-20 has commitments of building an international sports complex at Waluj and push for the pending project of setting up a dedicated sports university in Aurangabad. हे याचा बजेट ॲडिशनल बजेटमध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे। औरंगाबादला हे वालूजमध्ये ते स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी तयार करण्यात होते। दुसरा म्हणजे एक जेव्हा आपला IIM इथून हिसकावून घेण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाकडून, ते नागपूरला शिफ्ट करण्यात आला होता एम्स आणि IIM, तर त्यावेळी आम्हाला जे सांगण्यात आलं होतं तर त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला काय देतो तर द लोकल आर्किटेक्चर कम्युनिटी ॲज वेल ॲज द अकॅडमिया हॅज हेल्ड द गव्हर्नमेंट्स डिसिजन टू अलॉट द स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर फॉर औरंगाबाद, terming the development as a milestone that would benefit students besides changing the face of the city. हे कधीचा निर्णय आहे 2015चा निर्णय आहे जे इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा डिसिजन 2019-2020मध्ये त्याच्या बजेटमध्ये उल्लेख करण्यात आला होता आणि औरंगाबादला हे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देण्यात आली होती। आता काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी एक आढावा बैठक घेतली की आपण औरंगाबादमध्ये काय करू शकतो आणि त्याच्या अगोदर शिवसेनेने औरंगाबादमध्ये एक बुकलेट काढली की आम्ही किती महापौर यांना या शहराला दिलेले आहे आणि काय काय आम्ही किती चांगले काम केलेले आहे त्यांनी ते बुकलेट काढलेली आहे। आता 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेब येत आहे
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या बाबतीत मला एक सांगायचे आहे की 17 सप्टेंबरला मागच्या अनेक वर्षापासून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. त्याचं असं नाही आहे की मला ते कार्यक्रमाचं बॉयकॉट करायचं होतं किंवा मला नाही हजर राहायचं होतं. काही ना काही महत्त्वाचे मुद्दे, मागच्या वर्षी मला ठाऊक आहे की रेल्वेचा काही एक मीटिंग होती, त्या मीटिंगसाठी मी दिल्लीला होतो आणि तसंच एक तर जेन्युनली मला असं नाही आहे की मला हे कार्यक्रमाला यायचंच नाही होतं. पण हे मराठवाड्याच्या बाबतीत बोलणारे जितके अनेक पत्रकार होते, अनेक राजनीतिक मंडळी होते, अनेक सोशल ऑर्गनायझेशन्स होते, ते माझ्यावर टीका करायचं की मी जाणून बुजून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा बॉयकॉट करत आहे, येत नाही आहे, मराठवाड्याशी असा आहे. त्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचे आहे. पुन्हा 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेब येणार आहे, टोपी घालून येणार आहे आणि टोपी घालून येऊन ते झेंडा फडकणार आहे. मी या 17 सप्टेंबरला मी हजर राहणार आहे त्या कार्यक्रमासाठी. आणि मी हजर राहण्याचा मागे एक आहे की 17 सप्टेंबरला जे आपण सेलिब्रेशन करतो ते सेलिब्रेशनमध्ये मी पण सामील होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहे. आणि मुख्यमंत्र्यांसोबत हे जे सगळे बोगस लोक आहे जे मराठवाड्यासाठी फक्त एका दिवसासाठी ते मराठवाड्याची हे करतो, त्यांना फक्त 17 सप्टेंबर आला की म्हणजे मराठवाड्याचा आपण खूप काही चांगलं करतो, ते झेंडा फडकवतो आणि एक अर्धा तासामध्ये मुख्यमंत्री निघून जातात. आणि एक वर्षापासून म्हणजे 71 वर्ष झालेले आहे मराठवाड्यासाठी. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या मराठवाड्याला मागच्या जितकी सरकार असू द्या किंवा हे सरकार असू द्या, त्यांनी मराठवाड्याला दिलेले काय आहे, हे प्रश्न विचारण्यासाठी मी जाणार आहे. आता प्रश्न हे आहे की मी त्या दिवशी ज्या प्रकारे मागच्या मीटिंगमध्ये आम्ही पालकमंत्री सुभाष देसाई साहेबांना आपण काले झेंडे दाखवले होते, त्याचा एक निषेध केला होता आम्ही की आमची जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे तुम्ही पळवून राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून ती औरंगाबादहून पळवून नेलेली आहे आणि ते आंदोलन आम्ही केले. आता 17 सप्टेंबरला हे आम्ही करू शकतो, मुख्यमंत्र्यांसमोर हे आंदोलन आम्ही करू शकतो. पण नाही, यावेळी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या प्रकारे शिवसेनेने इतकं वर्ष औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एक प्रकारे राज केलेलं आहे, त्यांचा राज होता इथे की सगळ्या मोठा गड कुणाचा त्यांचा असेल तर ते मुंबईच्या नंतर किंवा मुंबईच्या बरोबरीने ते मराठवाड्याला आपला गड मानायचं. पण ह्या मराठवाड्याला शिवसेनेने दिलेले काय आहे? आता आम्ही आंदोलन करणार का, तर हे पोलीस कमिशनर साहेब आम्हाला हे पत्र दाखवतील की नाही आम्ही नाही करणार आहे, आम्ही करू शकत नाही, आम्ही परमिशन तुम्हाला मागितलं तर ते देणार नाही कारण आम्ही असं हे घेतलेलं आहे. मग आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं खूप जोराने स्वागत करू. आमचे जे कार्यकर्ते असणार आहे ते एअरपोर्टपासून सिद्धार्थ गार्डनपर्यंत आमचे पूर्ण रस्त्यावर आमचे कार्यकर्ते, मराठवाड्यावर प्रेम करणारे जितके लोक आहे ते पोस्टर्स घेऊन ते मुख्यमंत्र्यांचा आभार मानण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उभे राहणार आहे. जालना रोडवर जे 2 फूट ओव्हर ब्रिजेस तयार करण्यात आलेले आहे त्याच्या खाली जेव्हा मुख्यमंत्री साहेब जाणार तर त्यांना आम्ही सांगणार आहे की औरंगाबादला आपण एकही मोठा फ्लायओव्हर दिलं नाही, तर त्या जे फूट ओव्हर ब्रिज आहे त्याच्यावर आमचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांवर फूल टाकणार आहे. त्यांची गाडीचा त्यांचा ताफा जेव्हा जाणार आहे तर आम्ही मराठवाड्याच्या सगळ्या जनतेला हे सांगणार आहे आणि पोलिसांना विशेषकर हे सांगणार आहे. एक सेलिब्रेशन आपण करत आहे, तर त्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वागत आणि धन्यवाद देऊ इच्छितो. आणि कशा प्रकारचे ते पोस्टर्स आमच्या हे करणार आहे आम्ही, तर त्यांच्या स्टाईलने, जे शिवसेनेची स्टाईल आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद नगरीत हार्दिक स्वागत, उद्धवजींना मानाचा मुजरा, तुम्ही काय काय काम केलेले आहे त्याच्यासाठी माझा एक दायित्व आहे, कर्तव्य आहे की मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. काय काय केलं तुम्ही? दुष्काळ प्रश्न सोडवले, सिंचनाचा अनुशेष भरून काढला, औद्योगिक विकास केला, त्याबद्दल शतशः धन्यवाद.
हे मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद करण्यासाठी आमचे कार्यकर्ते जे आहे हे घेऊन हे उभे राहणार आहे. हे सगळे पोस्टर्स आणि तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून ज्या मराठवाड्यावर उपकार केलेले आहे त्या मराठवाड्याला जे विकासाची गंगा आता वाहत आहे त्याचा धन्यवाद देण्यासाठी. मग दुसरा काय आहे की पकडूया, दुसरा काय आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव ठाकरे साहेब. तुम्हाला आभार, मानाचा मुजरा. औरंगाबादेत 14 कर्तृत्ववान महापौर दिल्याबद्दल धन्यवाद. कचऱ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद. पाणी वितरण व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक काम केल्याबद्दल धन्यवाद. उत्तम आरोग्य सेवासाठी धन्यवाद. चौका चौकात श्री भोजनाच्या सुविधेसाठी मनपावर भगवा फडकल्यानेच शहरात उत्तम रस्ते आहे. मराठवाडा आपला ऋणी आहे मुख्यमंत्री साहेब. मराठवाडा आपला ऋणी आहे. तर हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि मराठवाड्याची जे जनता आहे, जे मराठवाड्याला प्रेम करणारे आहे, आम्ही मराठवाड्याचे मावळे आहे, आम्ही सगळे लोक हे हातात घेऊन मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद करण्यासाठी रस्त्यावर येणार आहे. कोणत्याही प्रकारचा हे होणार नाही, नारेबाजी होणार नाही, काही काले झेंडे दाखवणार नाही. आम्ही प्रेमाने हे सगळं करणार आहे. जे बहुतेक पोलीस जे रस्त्यावर उभे असतील त्यांच्या हातात पण देऊ, कारण हे पण एफेक्टेड असतं. मुख्यमंत्र्यांसाहेब हे जे मराठवाड्यावर जे 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 राजनैतिक पार्टीयांनी जे जे उपकार केलेले आहे आणि मराठवाड्याला इतकं विकसित करून टाकलेलं आहे की 17 तारखेला जेव्हा इम्तियाज जलील जात नाही तर हे सगळे लोकांना असं वाटतं की हे विकासाची गंगा आम्ही वाहत आहे आणि हे इम्तियाज जलील कशाला येत नाही. तर आम्ही येणार आहे यावेळी आणि तुमचा धन्यवाद करण्यासाठी येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव साहेब. शतशः आभार, मानाचा मुजरा. रेल्वे मार्ग विकासासाठी अहोरात्र परिश्रमासाठी धन्यवाद. रोजगार निर्मिती, ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धन्यवाद. डम्पिंग ग्राउंडची समस्या धैर्याने हाताळल्याबद्दल धन्यवाद. अर्थसंकल्पात पर्यटन विकासाचे पॅकेज दिल्याबद्दल धन्यवाद. संतपीठ व वारकरी भवनासाठी बैठका घेतल्याबद्दल मराठवाडा आपला ऋणी आहे मुख्यमंत्री साहेब. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी करोना संकटात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सेवा केल्याबद्दल धन्यवाद. माजी खासदारांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल धन्यवाद. विमानसेवा व्यापक केल्याबद्दल धन्यवाद. शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक रस्त्यावर दिवाबत्तीची उत्तम सुविधा. मुख्यमंत्री साहेब धन्यवाद. नाही म्हणजे बघा हे यांनीही आपली एक बुकलेट तयार केलेली आहे. मराठवाड्याला येऊन 17 तारखेला फक्त झेंडा चढवायचं आणि मराठवाड्याला काय दिलं हे सगळं याचं वर्णन करण्यासाठी, हे त्यांचा धन्यवाद करण्यासाठी आणि हे सगळं त्यांनी केलेले आहे. ते एकही अशी गोष्ट नाही आहे की त्याच्यामध्ये हे मुख्यमंत्री आम्हाला सांगतील की हो मी केलं नाही करके. जेव्हा मी त्यांना हे सांगतो की आमच्या युवकांना स्पोर्ट्समॅन करायचं आहे, आम्हाला त्यांना क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, स्विमिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळासाठी आमच्या युवकांना एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हवी होती. तर ते काय म्हणत आहे आम्हाला की नाही, ते सगळं मुलांना आपण संत करू, त्यांना स्पोर्ट्समध्ये नको टाका, आम्ही त्यांना संत करू म्हणून पैठणला एक संतपीठ तयार करण्यात येत आहे. म्हणजे दरवेळी यायचं, आपल्या हातात एक लॉलीपॉप द्यायचं आणि कोणीही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, कोणीही हे मुद्दे कधीही उपस्थित केले नाही. आपली पीठ थपथपायची, वावा करून घ्यायचं की आम्ही हे केलं ते केलं. म्हणजे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, एकही शिवसेनेचा माणूस औरंगाबादमध्ये नसणार की जे मी त्यांचा धन्यवाद देण्यासाठी हे जे पोस्टर्स
बॅनर्स होर्डिंग्स जे काढत आहे त्याचा ते विरोध करतील, ते सगळं मान्य करतील, हो आम्ही हे सगळं केलेले आहे. म्हणून माझा एक दायित्व आहे की मी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, जेव्हा मुख्यमंत्री साहेब मराठवाड्यावर इतकं प्रेम करणारे मुख्यमंत्री आहे, ज्या पार्टीने 30 वर्ष या जिल्ह्यामध्ये एका प्रकारे राज केलेला आहे, सगळं त्यांचं होतं. जिल्हा परिषद त्यांची होती, महानगरपालिका त्यांची होती, आमदार त्यांचे होते, खासदार त्यांचे होते. मग माझी एक जबाबदारी नाही आहे का की माझे लाडके मुख्यमंत्री येणार असेल तर त्यांचं धन्यवाद करण्यासाठी? तर आम्ही हे करणार आहे. आम्ही कृपा करून पोलिसांना हे सांगणार आहे की आपण सेलिब्रेशन करण्यासाठी, तुम्ही हे आंदोलन करण्यासाठी आम्हाला परवानगी नाकारत आहे. तुम्ही मनाई केलेली आहे की तुम्ही कोणतेही नारे लावू शकत नाही, तुम्ही काही झेंडे दाखवू शकत नाही, कोई मोर्चे काढत नाही. पण माझ्या मुख्यमंत्र्याला तुम्ही थांबवू शकत नाही की जेव्हा मी त्यांच्या रस्त्यावर उभे राहून त्यांना धन्यवाद देतो. माझ्या मुख्यमंत्र्यावर मी फुलाची बारिश करणार आहे की धन्यवाद साहेब, आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. हे सगळं आम्ही करणार आहे आणि फक्त याच्यामध्ये काहीही राजनैतिक नाही. आम्ही जसं सांगितलेले आहे, मराठवाड्याचे आम्ही मावळे आहे. ज्या मराठवाड्यावर लोक प्रेम करणारे लोक आहे ते त्या रस्त्यावर येतील आणि तेही सुद्धा आपल्या किती मुख्यमंत्री साहेब आपल्याला दररोज पाणी मिळत आहे, 14 महापौरांनी किती चांगलं काम केलेलं आहे आणि स्वच्छ पाणी मिळतं अनेक भागात. म्हणजे स्वच्छ पाणी म्हणजे काय, कुठल्याही असा एक भाग नाही आहे. या 14 महापौरांनी जे उल्लेखनीय काम केलेले आहे, एकही भागात कंटॅमिनेटेड वॉटर आपल्याला मिळत नाही. ते सगळं चांगलं झालेलं आहे. रस्ता चकाचक झालेला आहे. 14 महापौर होते हे महानगरपालिकेमध्ये. लाज वाटायला पाहिजे. आपण बुकलेट काढतो आणि आपली पीठ थपथपावून घेतो. पण आता हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही याचं हे 17 तारखेला करणार आहे. 17 तारखेला मी तिथे जाणार आहे आणि जे माझे आलोचक होते त्यांना सांगायचे आहे मला की कुणाच्या सांगण्यावरून नाही, कुणाच्या भीतीवरून नाही, मला हे असं नाही आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला, एक आनंदाची गोष्ट आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम झालंच पाहिजे होतं. पण काही ना काही विकासाच्या कामासाठी मी तिथे असल्यावर तुम्ही फक्त याचा इथे झेंडा चढवण्यासाठी येणार असेल आणि मराठवाड्याला काही देणार नसेल तर मी आपल्याला सांगतो, हे जे काम तुम्ही केलेले आहे, तर तुम्ही मला जे काम नाही केलेले आहे त्याचं वचन द्या. दर महिन्याच्या 17 तारखेला मी तिथे जाऊ. दर महिन्याला. तुम्ही तर एकदा येतोय, वर्षात एकदा येतं, मी दर महिन्याला तिथे जाऊ. इतकं मराठवाड्यावर माझा प्रेम आहे. तुमचं प्रेम एका वर्षासाठी असतं. काय दिलं आहे तुम्ही? आता तुम्ही हे जे आम्ही करत आहे याच्यासाठी आम्हाला फक्त पोलिसांना हे सांगायचे आहे की आम्ही काही मोर्चे नाही, काही विरोध करणार नाही, पण हे सेलिब्रेशनसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद देण्यासाठी आम्ही हे करणार आहे. आपले काही प्रश्न असतील तर सांगा. सगळं फक्त राजनैतिक पुरता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हालाही तितका आदर आहे, तितका प्रेम आहे. तुम्ही भाषणात बोलला की क्रीडा विद्यापीठ आलं नाही त्यामुळे तुम्ही त्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये एकदाही तुमचे जे लोकप्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसले होते किंवा जे अधिकारी तिथे बसले होते, कुणाचीही हिंमत झाली नाही मुख्यमंत्र्यांना हे सांगायची की साहेब आपल्याकडे एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आली होती, त्याच्यासाठी ते MIMचे लोक रस्त्यावर आले होते, त्याचा विरोध केलेला आहे आणि सगळ्या लोकांमध्ये नाराजगी आहे. कोणीही बोललं नाही. संतपीठाचा मला नाही काही हे विरोध आहे, पण खरी गोष्ट हे आहे की जे चांगले इन्स्टिट्यूट संस्थापक होते, पूर्वीचे संस्थापकांचे वडील वगैरे, त्यांचा रजाकार या संघटनेशी थेट संबंध होता. त्यामुळे MIM हा मराठवाडा मुक्ती संग्रामाला विरोध करत आले किंवा त्याच्यामध्ये सहभागी होत आले. आता तुम्ही सहभागी होताय, याचा अर्थ संपूर्ण MIMचं मत परिवर्तन झालं असं समजायचं? नाही, तसं काही नाही. मी स्पष्टपणे सांगितलं, माझी प्राथमिकता जे होती ते मराठवाड्याच्या विकासासाठी. मला आजही ठाऊक आहे की मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला दिल्लीमध्ये हे जे शिवाजीनगरच्या फ्लायओव्हरसाठी एक मीटिंग होती. मी त्यामध्ये तुम्ही एजेंडामध्ये बघा, ते
17 सप्टेंबरला त्या मीटिंग. आता माझ्या पुढे हे प्रश्न होता की मराठवाड्याच्या हे मुक्तीसंग्राम दिनासाठी मी फक्त झेंडा चढवण्यासाठी येऊ की मी माझ्या मराठवाड्यासाठी एका चांगल्या उपक्रमासाठी तिथे दिल्लीमध्ये बसून काहीतरी करता येईल का, त्याच्यासाठी मी बसलो होतो. तर असं मी स्पष्टपणे सांगितलं. एकदाही असं झालं नाही की मी इथे असून की मला यायचं नाही होतं तिथे. काही ना काही कारणाने होतो उसके अंदर. पण आता मन परिवर्तन हे काही नाही. 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी ते कोण होते रजाकार मला माहीत नाही. आज मला माझ्या मराठवाड्याची चिंता आहे. माझ्या मराठवाड्यासाठी मी करणार आहे. 70 वर्षामध्ये काय झालं होतं आणि 70 वर्षामध्ये हे खैरे साहेबांनी आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांनी काय ऊद लावलेले आहे मराठवाड्यासाठी ते त्यांनी सांगावं. माझं मन परिवर्तन हे कसलं नाही उसके अंदर. जे माझं मन तसं होतं, मेरे मन की बात उस वक्त भी थी और आज भी वही मन की बात है. लेकिन इसका मतलब तो ये होगा कि मराठवाड़ा के सारे मसाइल हल हो गए आप जिस तरह से. हाँ, तो मैं वही तो मैं भाई मराठवाड़ा मुक्ति संग्राम के दिन आप आते क्यों हैं? आप आते क्यों हैं? आप यही बोलने के लिए आते हैं ना कि मैं मराठवाड़ा से प्रेम करता हूँ, मराठवाड़ा से मोहब्बत है, मैं झंडा चढ़ाने के लिए आता हूँ. वहाँ पे लाइटिंग वाइटिंग लगाई जाती है, सब अच्छे अच्छे कपड़े पहन के आते हैं, वहाँ पे झंडा चढ़ाया जाता है, फूल वूल लगाए जाते हैं. आप धन्यवाद करने के लिए आते हैं ना. मराठवाड़ा के लिए आपको काळजी है बोल के मेरे को धन्यवाद करना है मेरे मुख्यमंत्री का. मंडळाच्या बैठका सुद्धा यांना रद्द केलेल्या आहेत. मला हे सांगायचे आहे, मराठवाड्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक व्हायची ते का रद्द करण्यात आलेली आहे? वर्षात एकदा आपण मराठवाड्यासाठी करणार नाही. भाई मराठवाड्याच्या जे रिजनल इम्बॅलन्स आहे त्याच्यासाठी 2 कमिटी गठीत करण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक दांडेकर कमिटी होती आणि विजय केलकर कमिटी होती. त्यांनी काय काय सांगितलं होते आणि त्याचे किती आपण त्याला फॉलो केलेले आहे. आणि त्या म्हणजे रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी बाहेर हो जाओ. रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये 371(2) मध्ये रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे प्रावधान करण्यात आलेलं आहे की तुम्हाला रिजनल इम्बॅलन्स. आता तुम्ही मराठवाडाची कंपॅरिझन वेस्टर्न महाराष्ट्राशी करणार असेल तर हे कसं शक्य होणार आहे? आणि इतकं वर्ष तुम्ही काय करतो तुम्ही की एक कमिटी एस्टॅब्लिश करायची आहे, ते कमिटीची रिपोर्ट येते. मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड त्याचं ऑफिस आहे, इतकं चांगलं त्यांनी बोर्ड लावलेलं आहे मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड. काय आहे की एका प्रकारचं लॉलीपॉप होतं ते की फक्त ज्ञान वाटण्यासाठी की आपल्याला हे करायचं ते करायचे आहे. मी कराड साहेब जेव्हा हे चेअरमॅन झाले तर त्यांनी सांगितलं मी चेअरमॅन झालं आता आपण खूप चांगलं काम करणार. म्हणजे पैसे किती आहे? तो नाही पैसे नाही, आपण फक्त सुझाव देणार. अरे सुझाव देण्यासाठी एक दगड उचला तर 5-5 लोग उभे आहे औरंगाबादमध्ये उसमें सुझाव देण्यासाठी. मराठवाड़ा तुमने खुश कर डाले ना लोगों को, सिर्फ लोगों को खुश कर डाले. आम्ही मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ चांगलं ऑफिसची बिल्डिंग तयार करी, तिथे मतलब फुकटाचे ते पैसे खातं आहे, जिथे जे बसलेले आहे कर्मचारी त्यांना 1 रुपयाचं काम नाही आहे. पैसेच नाही म्हणजे त्यांच्याकडे काय करायचे आहे की सरकारला ज्ञान पाहिजायचं आहे आपल्याला की आपल्याला हे करायचं ते करायचं, काही होत नाही त्याच्यातून. एक प्रोजेक्ट सांगा मला. तो असच मतलब हमारा यही कहना है कि मराठवाड़ा के लिए है तो अगर आप सही में सीरियस है, साल के अंदर हमारी एक कम से कम कैबिनेट मीटिंग जो है वो हम औरंगाबाद के अंदर लेंगे करके. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 1 दिवस अगोदर केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या चेअरपर्सन्सला घेऊन एक मीटिंग बोलवलेली आहे. त्याचा कितपत फायदा मराठवाड्याला होईल असं तुम्हाला वाटतं आणि यामध्ये मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावं का? नक्की 2 मंत्रिपत्र मिळालेले आहे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. अपेक्षा खूप आहे. अनेक वर्षापासून जे आपले रेल्वेचे प्रलंबित प्रश्न आहे ते सुटतील अशी अपेक्षा आहे. याचं उत्तर खरं उत्तर 2024 मध्ये मी आपल्याला देईल. आता काय आहे गाजावाजा करून तुम्ही मीटिंग नाही का कुठे कोणत्या शेड्यामध्ये कोणत्या गावामध्ये घ्या, औरंगाबादला मराठवाड्याला तुम्ही काय देणार आहे आम्हाला हे सांगा. त्याचं उत्तर 2024 ला आपल्याला मिळेल. सर आपने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था कि बाबा पेट्रोल पंप से कैम्ब्रिज का एक फ्लेवर आपने मंजूर करवाया मिनिस्टर से अभी, लेकिन हमारे केंद्र मिनिस्टर जो है भागवत जी कराड़ वो कह रहे हैं कि उन्होंने 335 करोड़ जो रंजन गांव से कैम्ब्रिज तक उन्होंने पास कराया. बहुत अच्छी बात. अगर उन्होंने कराया
कैम्ब्रिज तक। मेरा सुझाव रहेगा उसके लिए कि उस पूरे फ्लाईओवर का नाम है तो डॉक्टर भागवत कराड़ के नाम पे रखा जाए करके। सर कहीं ऐसा ना हो MIM वो और बीजेपी के चक्कर में ये फ्लाईओवर लगता रहे। नहीं, पूरा फ्लाईओवर का नाम डॉक्टर भागवत कराड़ के। काम कब शुरू कर रहे हैं ये बताइए, बोलना कराड़ से बोलणारा आहे बाबा, असं गप्प बसणारा नाही आहे मी। तुम्ही काही बोलणार आणि मी गप्प बसणार काय? असंही सांगितलं ते. नाही, एक मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला NHAI कडून पत्र मिळालेलं आहे की आपण जे फ्लायओव्हर जे कॅन्सल करण्याची गोष्ट केले होते एअरपोर्टच्या समोरच्या, ते कॅन्सल करण्यासाठी आणि दुसरा जे सर्वे करणार आहे त्यांची सीट त्यांनी मला सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये आम्ही ते टीम पाठवणार आहे। परवा 2 दिवसापूर्वी जेव्हा मी कलेक्टर साहेबांना एका कार्यक्रमामध्ये भेटलं तर त्यांनी सांगितलं की ते कलेक्टर जे जालना रोड का जो मैटर है वो मेरे पास आया है, हमने उसका लेटर भी दे डाले है कि वो कैंसिल करना है करके। ते होतील आणि म्हणजे कराड साहेब ज्याच्यासाठी 325 कोटी रुपये आणले तर माझा प्रस्ताव हे आहे की त्याचं नाव डॉक्टर भागवत कराड फ्लायओव्हर करायचं। उसमें 2 वर्षामध्ये तुम्ही ते फ्लायओव्हर कंप्लीट करून टाका आणि तुमच्या नावावर ते फ्लायओव्हर ठेवा। 17 तारीख को जो आपका प्रोग्राम है सेलिब्रेट कर रहे हैं, मुक्ती झाली होती त्याचं सेलिब्रेशन करत आहे, त्याच्यासाठी परमिशनची काही आवश्यकता नाही। पोलीसवाले आहे उभे, ते आपल्याला इमिजिएट पास ऑन करतील। ते एअरपोर्ट पासून नाही किती डिस्टन्सवर हे करणार आहे। कारण आम्ही काय आहे की MIMचे कार्यकर्ते फक्त असं सांगितलं असतं तर मी आपल्याला एक फिगर दिलं असतं की आमचे 200-500 तिथे जे उभे राहणारे आहे ते सगळे मराठवाड्याचे मावळे उभे राहणार आहे। तर किती मावळे तिथे येणार आहे मलाही माहिती नाही है। औरंगाबाद पुलिस कमिश्नर की तरफ से एक हुक्मनामा जारी किया गया है जिसके अंदर ये बताया गया है कि मराठा लोग आंदोलन कर सकते हैं, OBC वाले आंदोलन कर सकते हैं, दलित समाज आंदोलन कर सकता है, महानगर पालिका है तो टैक्स वसूली की मुहिम कर सकती है तो लोग उसका विरोध कर सकते हैं। दूसरे अलग अलग कहीं पर भी जहाँ पर उनको ऐसा लग रहा है कि आंदोलन हो सकता है तो ऐसा कोई आंदोलन करना नहीं चाहिए करके उन्होंने एक फरमान जारी किया है। उसमें ये बताया है कि कोई मोर्चा नहीं निकालेगा, कोई झंडे नहीं दिखाएगा, कोई नारे नहीं लगाएगा करके। तो मेरा एक सवाल औरंगाबाद पुलिस से ये है कि ये लोकशाही है, डेमोक्रेटिक कंट्री है, ये हुकुमशाही नहीं है, यहाँ पर डिक्टेटरशिप नहीं है और ये हर एक संगठन को, हर एक इंडिविजुअल को लोकशाही पद्धति ने डेमोक्रेटिक वे के अंदर अपनी नाराज़गी जताने का पूरा अधिकार है। मैं अगर कानून का उल्लंघन कर रहा हूं तो यकीनन मेरे ऊपर कार्रवाई करनी चाहिए। लेकिन अगर आप ये कहेंगे कि नहीं आप लोगों के प्रतिनिधित्व करते हैं, अब आप घर के ऊपर बैठिए, आप घर के ऊपर बैठिए, टीवी देखिए, एंजॉय करिए फैमिली के साथ, आप है तो इन मुद्दों के ऊपर रास्ते के ऊपर मत आइएगा करके, तो ऐसा नहीं हो सकता है। दूसरे राजनीतिक पार्टियाँ कर सकते हैं, मैं नहीं करूँगा। दूसरा ये है कि 17 सितंबर जो है वो मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के रूप में मनाया जाता है। पिछले कुछ सालों के अंदर मैं ये कार्यक्रम किसी न किसी ऐसी वजह की से मैं इसको शरीक नहीं हो पाया। जैसा मुझे अच्छी तरह याद है कि पिछले 17 सितंबर को दिल्ली में रेलवे बोर्ड के पास एक मीटिंग थी। औरंगाबाद का जो शिवाजी नगर का जो फुट ओवर ये अंडरपास है उसके ताल्लुक से, तो मेरे सामने एक सवाल था कि मैं यहाँ पे आऊँ, झंडा चढ़ाऊँ या मराठवाड़ा के विकास के लिए कोई अच्छा प्रोजेक्ट अगर हो रहा है तो उसमें शरीक हूँ। मेरा ये कहना है कि हर 17 सितंबर को जो भी मुख्यमंत्री रहते हैं, अलग अलग राजनीतिक पार्टी के लोग वहाँ पर आते हैं और 17 सितंबर के दिन झंडा चढ़ाया जाता है, मराठवाड़ा के लिए बड़ी बड़ी बातें की जाती है। मेरा एक कहना ये है कि मराठवाड़ा को इन राजनीतिक पार्टियों ने दिया क्या है, जिन्होंने मराठवाड़ा को अपना गढ़ बना के रखे थे, चाहे वो कोई भी राजनीतिक पार्टी हो, चाहे वो शिवसेना हो, BJP हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, इनकी सत्ता रही है तो इन्होंने सिर्फ साल में एक मरतबा 17 सितंबर को आना, झंडा चढ़ाना, टोपी पहन के आना और हमको टोपी पहना के चला जाना, यही काम करते आए हैं। अब चूंकि अब पुलिस का फरमान है कि आप ये नहीं कर सकते हैं तो मैंने भी तय करा कि नहीं करेंगे, अब आंदोलन नहीं करेंगे। लेकिन मुख्यमंत्री का हम स्वागत तो कर सकते हैं और मुख्यमंत्री का स्वागत हमने अपने अंदाज में करने का ये किया है। ये जो तुतारी बजाने वाले ये हैं, ये हमारे मराठवाड़ा की एक पहचान है कि जब भी हम किसी मेहमान का स्वागत करते हैं तो तुतारी बजाने वालों को साइड में खड़े करते हैं और उसके नीचे से वो जाते हैं। तो मुख्यमंत्री साहब जब आएंगे तो एयरपोर्ट से लेके सूबेदारी गेस्ट हाउस तक हमारे जितने भी सिर्फ MIM के कार्यकर्ता नहीं, मराठवाड़ा से मोहब्बत करने वाले जितने भी लोग हैं
वो तमाम लोग रास्ते के ऊपर खड़े रहेंगे मुख्यमंत्री साहब का धन्यवाद अदा करने के लिए। अब किस बात का धन्यवाद अदा करने के लिए कि इनकी पार्टी ने अभी कुछ दिन पहले एक कार्यक्रम लिया और बड़े गर्व के साथ उन्होंने एक बुकलेट निकाली और ये कहा कि हमारे इस शहर को हमने 14 महापौर दिए हैं। और 14 महापौर ऐसे वैसे नहीं दिए हैं, औरंगाबादे 14 कर्तृत्ववान महापौर दिल्याबद्दल, कर्तृत्ववान मतलब इतना अच्छा काम किए हैं ये 14 महापौरों ने पूरे शिवसेना के कि इन लोगों ने औरंगाबाद की सड़कों को चकाचक कर दिए हैं। औरंगाबाद का एक भी ऐसा इलाका नहीं है जहां पर हर रोज पानी नहीं मिलता है। औरंगाबाद का एक भी ऐसा इलाका नहीं है जहां पर कंटामिनेटेड या गंदा पानी आता है, साफ स्वच्छ पानी मिलता है। औरंगाबाद के अंदर स्पोर्ट्स यूनिवर्सिटी आई थी तो उन्होंने कहा कि नहीं बच्चे क्या करेंगे, क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन, टेबल टेनिस, तुम संत हो जाओ। तो उन्होंने क्या किया कि हम स्पोर्ट्स यूनिवर्सिटी यहाँ से लेके चल जा रहे हैं, उसकी जगह पे हम संत पीठ यहाँ पे बना रहे हैं। तो बच्चों तुम लोग संत हो जाओ, संत महात्मा हो जाओ करके, स्पोर्ट्स वोर्ट्स से कोई लेना देना नहीं है करके। तो ये सब चीज़ें जो हो रही है ये मराठवाड़ा के लिए कितनी अच्छी चीज़ है, इसका धन्यवाद तो मुझे करना चाहिए। अब जालना रोड के ऊपर फ्लाईओवर ही नहीं है, 2 फुट ओवर ब्रिज बनाए हैं, अब उसके ऊपर भी हम खड़े रहेंगे। मुख्यमंत्री का जब ताफा जाएगा तो मैं वहाँ से तो ऊपर उनके ऊपर फूल बरसाएंगे हम धन्यवाद करने के लिए। और पूरे रास्ते के ऊपर जितने भी आम्ही जे बोलते हैं नहीं क्या उसमें मराठवाड़ा मावड़े, हम मराठवाड़ा से मोहब्बत करने वाले, मराठवाड़ा के विकास के बारे में चिंता करने वाले, ये सभी लोग इन तमाम लोगों का धन्यवाद अदा करेंगे। और चूंकि मुख्यमंत्री सबके हैं तो मैंने तो साफ कर दिया है हम आंदोलन नहीं कर रहे हैं, तो इसलिए हमको कोई परमिशन लेने की ज़रूरत नहीं है। हम अपने मुख्यमंत्री का शुक्रिया अदा करेंगे। फूल बरसाने के लिए, काले झंडे दिखाने के लिए मुझे पुलिस की परमिशन लेनी पड़ती है, फूल बरसाने के लिए मुझे किसी तरह की कोई परमिशन लेने की ज़रूरत नहीं है। तो मैं फूल बरसाऊंगा मेरे मुख्यमंत्री के ऊपर, तुतारी वालों को लेके आऊँगा और तुतारी वालों को बोलूँगा कि बजाओ ज़ोर से, ताकि हम अपने जितने भी सत्ताधारी लोग थे जो मराठवाड़ा के ऊपर इतना प्यार किए हैं, इतना विकास किए हैं, उन लोगों ने। और इसके अंदर मैं आपको चैलेंज कर रहा हूँ, मैं शिवसेना के या अभी उनके साथ के जितने भी जो उनके 2-3 अलग अलग पार्टी के, कांग्रेस वाले, राष्ट्रवादी, उनको चैलेंज कर रहा हूँ, इसके अंदर से उन्होंने एक भी चीज़ बताना कि नहीं इम्तियाज जलील ये गलत बता रहे हैं तुम करके। ये तो पूरे काम जो हो गए हैं करके वो दावा करते हैं, वो बोलते हैं कि हमने ये पूरे काम किए हैं, तो मैं उसका शुक्रिया अदा नहीं करूँगा। मैं तो ज़िले का पालक मंत्री वो ये हूँ, मैं पालक हूँ एक तरीके से, मैं जिले का पालक होने की हैसियत से। आंदोलन नहीं कर रहे, फिर ये गांधीगिरी आंदोलन तो नहीं है। फिर अब आप इसको क्या नाम देना है आपके ऊपर है। कितने लोग शामिल हो सकते हैं आंदोलन? मराठवाड़ा से कितने मोहब्बत करने वाले हैं ये वो सभी लोग हो सकते हैं। मैं तो मतलब पत्रकारों ने भी शुक्रिया अदा करना चाहिए, क्योंकि अपने घर में भी पानी आता है रेगुलर, हर घर में है तो कितना स्वच्छ पानी आता है, आपके घर की गली कितनी अच्छी साफ रहती है, रोड कितने बेहतरीन बना दिए गए हैं। तो पत्रकारों ने भी है तो उस दिन है तो ये लेकर खड़े रहना चाहिए, पुलिस डिपार्टमेंट के लोगों ने भी ये लेकर खड़े रहना चाहिए और धन्यवाद अदा करना चाहिए। आपकी भी तो 25 कारपोरेटर थे पिछले मतलब जी, शहर का फिर विकास में उनका ही भी तो है। उनको बोलिएगा हमारे एरिया में आके ये कर दे करके, उसके अंदर मैं तो पूरा जिले के हिसाब से के लिए वो भी जिम्मेदार है ना। मैं नहीं तो उनको बोलिए ना, उसमें हमारी जो भी कमियां हैं उसको भी उजागर कर दीजिएगा करके। अगर आपको ऐसा लगता है कि हमारी कुछ कमियां हैं तो उसको उजागर करिए ना, उसमें आपको किसने रोका है, लोकतंत्र है ना भाई। अगर आप बोलेंगे कि नहीं ये कुछ करना ही नहीं, कुछ बोलना ही नहीं, कुछ ये नहीं करना है करके, उसमें तो हम कर रहे हैं हमारे हिसाब से। सर सुधार गार्डन में 17 तारीख को झंडावंदन होता, तो क्या आप इसके साथ साथ जो है तो झंडावंदन में शरीक रहेंगे? बिल्कुल शरीक रहूंगा। 17 सितंबर आपकी शिकायत है कि आप कभी शरीक नहीं रहे, तो आपकी बात ऐसा होगा कि आप शरीक? 17 सितंबर को बिल्कुल यकीनन जाऊंगा मैं वहाँ पे, मेरे मुख्यमंत्री का धन्यवाद देने के लिए। और वहाँ पर जितने भी मेरे मराठवाड़ा के बड़े बड़े नेता आते हैं वहाँ पे, बहुत अच्छे अच्छे कपड़े पहन के आते हैं, टाइट कपड़े पहन के, टोपी ओपी पहन के आते हैं और बड़ा गर्व महसूस करते हैं। तो मुझे भी गर्व होगा उसके अंदर, मैं जाऊंगा, झंडा चढ़ाऊंगा, झंडे चढ़ने के उसके अंदर मैं शामिल रहूंगा उसमें और उनका धन्यवाद करूंगा। सर शिवसेना की ओर से खासदार जो माजी खासदार चंद्रकांत खैरे साहब उनकी ओर से आरोप लगते हैं इमाम के ऊपर, आपके ऊपर, कि आप रजाकार या रजाकार को चाहने वाले मैं पैसा